सर्वांना जय भीम. मी प्राध्यापक राज आटकोरे, वंचित बहुजन आघाडी, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष. UGC ॲक्ट 2026 बाबत तर बघा, 2016 एक रोहित वेमुला नावाचे अतिशय स्कॉलर विद्यार्थी ह्यांना त्यांच्या हॉस्टेलमध्ये जे मानसिक त्रास झाला, कोणता मानसिक त्रास झाला, त्यांना फीसबद्दल मानसिक त्रास झाला, त्यांना त्यांच्या स्कॉलरशिपबद्दल मानसिक त्रास झाला. त्यांनी वेळोवेळी तिथल्या कॉलेजच्या प्रशासनाला त्यांनी पत्रव्यवहार केले, सांगितले की बाबा मला काही अडचणी आहेत, हे आहेत. पण तिथून त्यांना तात्काळ त्यांना मदत न मिळाल्यामुळे मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण झालं व रोहित वेमुला हा अतिशय स्कॉलर विद्यार्थ्यांना आत्महत्या केली. हे प्रकरण आहे 2016चे. त्यानंतर 2019 पायल तडवी ही MBBS डॉक्टर म्हणजे भावी डॉक्टर असणारी विद्यार्थिनी, ST कॅटेगरीतली विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीला काय झालं की तिला तिच्या हॉस्टेलमध्ये सिनियरकडून मानसिक त्रास झाला आणि तिनं देखील प्रशासनाला, तिच्या कॉलेज प्रशासनाला वारंवार तक्रार करून देखील कॉलेज प्रशासनानं दखल न घेतल्यामुळं ती विद्यार्थिनी अतिशय मानसिकदृष्ट्या खचून गेली आणि त्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. 2016 रोहित वेमुला, 2019 पायल तडवी. मग यांच्या आईनं काय केलं माहिती का? यांच्या आईनं, दोघांच्या आईंचं असं म्हणणं आलं की बाबा जे आमच्या लेकरांसोबत झालं ते भविष्यामध्ये इतर कुठल्याही लेकरांसोबत होऊ नये, वंचित घटकातील लेकरांसोबत. तर त्यांनी मिळून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्यावर सर्वोच्च न्यायालयामधून नंतर मग UGCला विचारण्यात आलं की बाबा असे प्रकरणं झाले, त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे. तर UGCनं नवीन ॲक्ट 13 जानेवारी 2026 तयार केला आणि त्या ॲक्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की बाबा जात, धर्म, लिंग, जन्मस्थान ह्यावरून कुठल्याही विद्यार्थ्याला तुम्ही जातीभेद, मतभेद करायचं नाही आणि यांच्यावर अत्याचार होता कामा नये. मग जर यांच्यावर अत्याचार झाला तर कॉलेजमध्ये इक्विटी कमिटी स्थापन करावी, जी की याच्या अगोदर नव्हती. का? ज्या विद्यार्थ्यावर अत्याचार झाला तो विद्यार्थी काय करेल, त्या इक्विटी कमिटीला तक्रार करेल. इक्विटी कमिटी तात्काळ त्या गोष्टीची दखल घेऊन त्या विद्यार्थ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. तर ही आहे प्रोसेस. मग यामध्ये काय झालं की यावेळेस 2012 मधला जो UGCचा ॲक्ट होता त्या ॲक्टमध्ये OBC समूह इन्क्लुडिंग नव्हता. तर आता नवीन ॲक्टमध्ये SC ST सोबत OBC समूहाला इन्क्लुडिंग केलेलं आहे. मग आता प्रकार